कुरकुरीत, मसालेदार आणि चविष्ट अशी भरली भेंडी। नमस्कार, द फ्लेवर ऑफ होममध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चविष्ट, कुरकुरीत आणि मसालेदार भरली भेंडी। ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा करून पाहिली तर तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की बनवाल। तर चला मग सुरुवात करूया। सर्वप्रथम ताजी आणि कोवळी भेंडी स्वच्छ धुवून घ्या। त्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करा। भेंडीवर पाणी राहिलं तर ती शिजताना चिकट होऊ शकते, त्यामुळे भेंडी पूर्ण कोरडी असणं खूप गरजेचं आहे। आता प्रत्येक भेंडीची दोन्ही टोकं हलकीशी कापून घ्या आणि मध्ये लांब चीर द्या। मात्र भेंडी पूर्णपणे कापू नका, म्हणजे मसाला आत व्यवस्थित राहील। आता मसाला तयार करूया। मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं, शेंगदाण्याचा कूट, कांदा, लसूण मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घाला। हे मिश्रण हलकसं मिक्सरमध्ये फिरवून घ्या। मसाला जास्त बारीक करू नका, थोडा भरडा राहिला तर भरली भेंडीची चव खूप छान लागते। आता तयार केलेला मसाला प्रत्येक भेंडीमध्ये हलक्या हाताने भरून घ्या। सर्व भेंड्या अशाच तयार करून बाजूला ठेवा। गॅसवर तवा गरम करून त्यात आवश्यकतेनुसार तेल घाला। तेल गरम झाल्यावर त्यात ठेचलेला लसूण घालून काही सेकंद परता। लसणाचा छान सुगंध आला की त्यामध्ये भरली भेंडी घाला। आता भेंडी हलक्या हाताने परता, जास्त ढवळू नका, नाहीतर मसाला बाहेर पडू शकतो। झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं शिजू द्या। त्यानंतर झाकण काढून भेंडी अलगद पलटा आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करा। पुन्हा झाकण ठेवून आणखी 5 ते 6 मिनिटं शिजवा। भेंडी सतत हलवू नका, कमी वेळाने पलटल्याने ती तुटत नाही आणि छान कुरकुरीत होते। काही वेळाने भेंडीचा रंग सुंदर बदललेला दिसेल, मसाला मस्त भाजलेला असेल आणि भेंडी कुरकुरीत झालेली असेल, म्हणजे आपली स्वादिष्ट भेंडी तयार आहे। ही भरली भेंडी गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते। तुम्हीही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक, घरगुती आणि झटपट होणाऱ्या चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी द फ्लेवर ऑफ होम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह। तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्या। तुम्हाला जर कोणती रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी ती रेसिपी लवकरच बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेन। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।